मित्रांनो, सर सलामत तो पगडी 50 ही म्हण तुम्ही सर्रास ऐकली असेल. थोडक्यात काय तर आपलं आरोग्य जर उत्तम असेल तर आपण कमवलेला पैसा, बँक बॅलन्स या सगळ्याचा अगदी उत्तमरित्या आपल्याला उपभोग घेता येतो. परंतु जर आरोग्य जर ढासळलेलं असेल, शरीर प्रकृती जर उत्तम नसेल तर आपण कमवलेलं ऐश्वर्य, धन या साऱ्याचा म्हणजे या कशाचाच आपल्याला अगदी उपभोग घेता येत नाही. म्हणून सगळ्यात फर्स्ट प्रायोरिटी जर कोणाला द्यायची असेल तर ती आपण आपल्या आरोग्याला दिली पाहिजे असं डॉक्टर सांगतात. आणि खरोखरच आहे मित्रांनो. परंतु आता सध्या जर बघितलं तर चित्र थोडंसं उलट पाहायला मिळतं. सध्या जर बघितलं धावपळीचा योग आहे आणि कॉम्पिटिशनचा जमाना आहे. आणि या कॉम्पिटिशनच्या जमान्यामध्ये प्रत्येक जण स्वतःचं करिअर सेट करण्यामागे इतका व्यस्त झालाय की आज माणसाला स्वतःच्या आरोग्याकडेच लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि याचाच परिणाम कुठेतरी कालांतराने आपल्या आरोग्यावरती झालेला पाहायला मिळतो. आणि मग बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल यासारखे भयानक असे आजार आपल्याला होताना कुठेतरी पाहायला मिळतात. पूर्वी हेच आजार अगदी फार क्वचित असे आढळायचे आणि आता ते सर्रास घरोघरीच झाले असं म्हणालं तरी वावगं ठरणार नाही. आणि याच भयंकर अशा आजारावरती म्हणजे बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारावरती आपल्या कर्जतमध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धती सुरू झालेली आहे. तर कर्जतमध्ये ही आयुर्वेदिक उपचार पद्धती कुठे सुरू झाली तर ही कर्जत मुद्रे मेन रोडला, कचेरी रोडला लागून असणाऱ्या नेमिनाथ कॉम्प्लेक्स मध्ये माधवबाग क्लिनिक अँड हॉस्पिटलमध्ये. याच माधवबागचा व्हिडिओ बनवण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. या माधवबागची खासियत सांगायची झाली तर अबाउट 60 इयर्स म्हणजे वृद्ध व्यक्तींसाठी किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी इथे 30% ट्रीटमेंटवरती डिस्काउंट दिला जातो. एवढंच काय तर माधवबाग हॉस्पिटलद्वारे आपल्या कर्जतच्या ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी मोफत असे कॅम्प देखील घेतले जातात. तर याच माधवबागचा व्हिडिओ बनवण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. तर या माधवबागचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ट्रॅव्हल ज्वेल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, एक तुम्ही जर कर्जतकर असाल तर आपला हा माधवबागचा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या कर्जत मधील व्हॉट्सअप ग्रुपवरती नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाला ना कोणाला हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. चला तर मग आता वेळ न दवडता आजच्या या माधवबागच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, कर्जतमधील या माधवबाग क्लिनिक अँड हॉस्पिटलमध्ये ऍडमिट साठीची सुविधा अवेलेबल तर आहेच, सोबतच या हॉस्पिटलमध्ये आयुर्वेदिक पद्धतीने इलाज केला जातो. यामध्ये विविध प्रकारच्या थेरपीज देखील केल्या जातात. आयुर्वेदिक पद्धतीने बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस यांसारखे सर्व डेंजरस आजार अगदी पूर्णपणे या माधवबागमध्ये बरे केले जातात. या माधवबागमध्ये हेल्थ इन्शुरन्स सारखी कॅशलेस सुविधा देखील अवेलेबल आहे. एवढेच नाही तर कामगार हॉस्पिटलशी टायअप असल्याने नाक्यावरील कामगारांना व वीटभट्टीवरील कामगारांसारख्या सर्व कामगार लोकांना अगदी माफक दरात या कर्जतमधील माधवबागमध्ये इलाज केला जातो. अशाच्या माधवबाग हॉस्पिटलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या कर्जतमधील माधवबाग क्लिनिक अँड हॉस्पिटलचे डॉक्टर पाटील सर आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल व्ह्यू युट्यूब चॅनलला. आपल्या सर्व कर्जतकरांसाठी तुमचा थोडक्यात परिचय द्या. नमस्कार, मी डॉक्टर BL पाटील, माधवबाग क्लिनिक अँड हॉस्पिटल. गेली 24 वर्षापासून आपण कर्जत एरियामध्ये प्रॅक्टिस करत आहोत. त्याच्यातलं आपण 22 वर्षे कडाव या गावात प्रॅक्टिस केलेली आहे. त्याच्यातले 18 वर्ष आपण 24 तास सेवा दिलेली आहे. 2003 पासनं ज्या वेळेस लोक अक्षरशः बैलगाडीतनं पेशंट आणायचे आणि फॅसिलिटी फार कमी असायच्या, तेव्हापासून आपण लोकांना सेवा देत आहोत. तर थोडंसं एक MD केल्यानंतर आपण इथे एक माधवबागची फ्रँचायझी हॉस्पिटल चालू केलं आहे. माधवबाग म्हणजे डिसीज रिव्हर्सल. याच्यामध्ये आपण ब्लॉकेजेस असतील, डायबिटीस असतील, हायपरटेन्शन असतील, ओबेसिटी असेल, थायरॉइड असेल, या जे आजार असतात त्याला दोनच पर्याय असतात. एक तर आयुष्यभर गोळ्या चालू ठेवणे किंवा माधवबागमध्ये 3 महिने उपचार करून कायमस्वरूपी आपला आजार बरा करून घेणे. त्यासाठीच आपण हा माधवबागचा हॉस्पिटल कर्जतकरांसाठी चालू केलेला आहे. 22 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी असंख्य पेशंट बघितले. इंग्लिश औषधांनी हे जे मी आजार बोललो ते फक्त तात्पुरते कंट्रोलमध्ये ठेवता येतात, बरे होत नाही. उलट त्याच्यामध्ये दिवसेंदिवस गोळ्यांचं प्रमाण वाढत जातं आणि पेशंट मरेपर्यंत गोळ्या खात असतो. तर ते होऊ नये हे माझ्या लक्षात आल्यानंतर आपण एक थोडंसं वेगळ्या ट्रॅकवर जाऊन माधवबाग हॉस्पिटल कर्जतमध्ये चालू केलं आहे. अच्छा, तर सरांनी त्यांच्या परिचयासोबतच इथे कोणकोणत्या आजारावरती इलाज केला जातो हे सर्वच आपल्याला या एकंदरीत या परिचयामध्ये त्यांनी दाखवून दिलं. सर, माधवबाग आता जशी सुरुवात झाली किंवा आपण माधवबागातून कर्जतकरांसमोर आणतोय,
तर हे माधवबागचे हॉस्पिटलची सुरुवात आपण कर्जतमध्ये नेमकी कोणत्या सालापासून केली आणि किती दिवसापासून म्हणजे झाली साधारण? जनरली आपण कोविड नंतर 2022 पासून हे फ्रँचायझी हॉस्पिटल कर्जतमध्ये चालू केलंय. 2022 पासून 2022 पासून. तर जेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो कडवला 2003 ते 2022, माझ्या लक्षात असं आलं की अरे जे काही आजार आहेत, डायबिटीस असेल, अटॅक असेल किंवा बाकीचे जे आजार आहेत, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर, जॉईंट पेन्स, तर यांच्यामध्ये ॲलोपॅथीमध्ये लिमिटेड उपचार आहेत, लिमिटेड आपण ट्रीटमेंट करू शकतो आणि पेशंटला आपण सांगतो बाबा रे तुला मरेपर्यंत या गोळ्या खाव्या लागतील. हे थोडंसं विसंगत वाटायला लागलं, थोडंसं न पटल्यासारखं वाटायला लागलं. म्हणून मी थोडंसं एक्स्ट्रा अभ्यास केला आणि माधवबाग खोपोली हॉस्पिटलला अप्रोच झालो. मग त्यांनी इथं ऑलरेडी प्रयत्न करून बघितला होता, तर आपण ते फ्रँचायझी हॉस्पिटल त्यांनी आपल्याला दिलं इथं आणि आपण 2022 पासून इथं चालू केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण कितीतरी पेशंटला सुंदर असा रिझल्ट दिला आहे, डायबिटीस मुक्त केले. ज्यांना ब्लॉकेजेस होते 80%, 90%, यांना बायपास न करताना आपण रिव्हर्स करून दिलेले आहेत. ज्यांचं बीपी, ज्यांना आयुष्य 10-10, 15-15 वर्ष गोळ्या खाऊन झालेत, त्यांच्या आपण गोळ्या आपण बंद केलेल्या आहेत. आपण ज्यांना पीसीओडी म्हणजे एक स्त्रियांचा आजार असतो तो आपण विदिन 15 ते 20 दिवसामध्ये माधवबागचे पंचकर्म थेरपीज, डाएट मॉडिफिकेशन सगळं आपण ते वापरून ते पेशंटला आपण आजारमुक्त करण्यासाठी खूप मोलाचं आपण केलेलं आहे. आता जसं तुम्ही सांगितलं मोठमोठ्या आजारांची जशी नावं घेतले, तर आता कर्जतमध्ये तुम्ही गेली 24 वर्षापासून सर्व्हिस करताय. तर आपल्या कर्जतचा जसं बघितलं तर ग्रामीण भाग जास्त आहे किंवा खेडेगाव जास्त आहे. मग इथून येणाऱ्या किंवा तुमच्यामध्ये तुमच्या तपासणीमध्ये म्हणजे असं कुठले आजार जास्त पेशंटमध्ये पाहायला मिळेल? असे प्रामुख्याने 2-3 आजार कोणते की जे डेंजरस सध्या चालू आहेत? तर पूर्वीपेक्षा आता खूप लोक कॉन्शियस झालेले. आजाराचं प्रमाण जर म्हटलं तर त्यावेळेस जे आजार होते पूर्णपणे चेंज झालेत. अलीकडे जर आपण कोविड नंतर बघितलं ना तर खूप हॉरर कंडिशन झालेली. म्हणजे डायबिटीसचं प्रमाण ट्रिमेंडस वाढलंय, अटॅकचं प्रमाण खूप वाढलंय, बीपीचं प्रमाण तर कॉमनच झालेलं आहे. आणि हे पूर्वी आपण जे ऐकायचो ज्यांचं वय 50च्या पुढे, 60च्या पुढे, पण आता रिसेंटली जर आपण म्हटलं तर माझ्या डोळ्यांनी बघितलंय जेव्हा मी कोविडमध्ये लोकांना सेवा द्यायच्या कडवला, ज्यांचं वय 22 वर्ष, 24 असे अटॅकने गेलेले पेशंट आहेत. कितीतरी पेशंट असे आहेत की त्यांना डायबिटीज झालेला आहे, की त्यांचं वय नाही. तर हे जे आहे ते खरोखर चिंताजनक विषय आहे. साध्या भाषेत म्हटलं तर मेडिकल फॅसिलिटी अपग्रेडेशन खूप होते, डॉक्टरांचं प्रमाण खूप वाढतंय, पण आजार पण जेवढे कमी व्हायला पाहिजे तेवढे कमी होत नाही. त्याचं कारण आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी पाळत नाही. पूर्वी जे आपण जॉईंट फॅमिली असायची, पूर्वी आपण जॉईंट फॅमिलीमध्ये जॉईंट लोकांचं स्वयंपाक करायचो नाही का नाही, आणि आनंदी जीवन जगायचो, आपले रिलेशन चांगले असायचे. या सगळ्या गोष्टी आणि कोविड नंतर पण खूप याच्यामध्ये खूप प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर, लाईफस्टाईल सध्या जर बघितलं तर चेंज झाली आणि त्याचाच परिणाम कुठेतरी आपल्याला या आजारामध्ये होताना दिसतोय. तर आता सगळं आपण बघितलं, तुमचा अनुभव पण तुम्ही सांगितला आणि इथे कर्जत भागामध्ये कुठले कुठले पेशंट आढळतात आणि माधवबागमध्ये आपण कशा स्वरूपात ट्रीटमेंट दिली जाते या स्वरूपात माहिती सांगितली. तर आता माधवबाग विषयी आपण व्हिडिओ बनवतोय, तर माधवबागचा असा काय खासियत किंवा स्पेशालिटी असं सांगायचं झालं तर आमच्या कर्जतकरांसाठी काय सांगाल? जे काही मोठे मोठे आजार असतात की जे आयुष्यभर गोळ्या खाण्याचे कागावर आलेले असतात, तर हे डिसीज मुक्त होण्यासाठी माधवबाग सर्वोत्तम आहे. सगळ्यात महत्वाचं, यांना 50 वर्षाची माधवबागची परंपरा आहे. याच्यामध्ये जे ड्रग्स किंवा जे मेडिसिन बनवलं जातं तर ते 100% अनुभवातून आणि इथिकल पद्धतीने बनवलं जातं. त्याचे जे विश्वासाने एखादा आम्ही जे माधवबागचा डॉक्टर बोलतो की तुमचे ब्लॉकेजेस आम्ही रिव्हर्स करून देऊ, ह्या खूप मोठा शब्द आहे हा. ब्लॉकेजेस रिव्हर्स करून देऊ किंवा डायबिटीस रिव्हर्स करून देऊ, मुळासकट घालून देऊ, याच्यासाठी जे क्वालिटीचे आणि ज्या ताकदीचं मेडिसिन लागतं ते माधवबाग बनवतं. म्हणून माधवबाग माझा खूप विश्वास आहे आणि माधवबागची ट्रीटमेंट लोकांनी घ्यायला पाहिजे. आणि माधवबाग खरोखर आपलं आयुष्य वाढवतं, आजारांपासून लांब ठेवतं आणि आपलं आयुष्य हॅपी बनवतं असं मला वाटतं. बरोबर, खूप छान सांगितलं तुम्ही. परंतु आता कुठेतरी माझ्यासारख्या सामान्य जनतेच्या मनामध्ये असं कुठेतरी एक प्रश्न आहे, जसं तुम्ही सांगताय माधवबाग आणि आयुर्वेदिक पद्धतीमध्ये आपण उपचार पद्धती केली जाते, परंतु आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथिक लोकांना असं वाटतं की आयुर्वेदिक म्हटलं तर रिझल्ट फार स्लो येतात आणि ट्रीटमेंट जास्त दिवस लांबवते आणि खर्च पण जास्त येतो. तर मग याच्यामध्ये कितपत सत्यता आहे याविषयी थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. तुमचं म्हणणं अगदी खरंच आहे आणि ते प्रत्येक माणसाच्या मनात शंका येणं साहजिकच आहे. तर माधवबागचे ज्या मेडिसिन्स आहेत तर 120 गोळ्या, 100 गोळ्या असे डबे आहेत.
जर ते कॉस्ट वाईज जर बघितलं 3 रुपयाला एक गोळी, 3.5 रुपयाला एक गोळी अशी पडते आपल्याला. पण ते लोकांना कसं वाटतं, समजा आता आपण डायबिटीजचा पेशंट आहोत, तर डायबिटीजच्या पेशंटसाठी 4-5 ड्रग आपल्याला द्यावे लागतात आयुर्वेदिक. आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचं ते क्वांटिटी जास्त असते, पण ते महिन्याची ट्रीटमेंट द्यावी लागते. कुठल्या डॉक्टरांकडे आपण फिजिशियनकडे गेलो डायबिटीजचा आजार घेऊन, समजा हप्त्यातनं एक वेळा गेलो आपण, तर रक्त चेकअप करायला 1000-1500 रुपये जातात, ECG करायला जातात, डॉक्टरची फी जाते, आणि मेडिसिन महिन्याचं 1500 जर घेतलं तर आपले 5-7 हजार रुपये सहज जातात महिन्याला. त्यापेक्षा आयुर्वेदिक ट्रीटमेंटने पूर्णपणे बरा होऊन, नो साईड इफेक्ट, पूर्णपणे सेफ, आपलं आयुष्य वाढतं, शरीर चांगलं राहतं, व्हायटल ऑर्गन्स, लिव्हर, किडनी, हृदय हे सगळं फिट राहतं. तर हे त्या मानाने बघितलं तर स्वस्तच आहे. बरोबर, म्हणजे आपल्या आरोग्यापेक्षा तर असं दुसरं कुठली जास्त किमतीची वस्तू तर नसणारच आहे खरोखर. आणि आरोग्यासाठी जर खर्च करायची वेळ असेल आणि खरोखर गरज असेल तर खर्च केलाच पाहिजे. मग आता जसं की तुम्ही सांगितलं हे पंचकर्म थेरपीज वगैरे, तर मग आता कर्जत हा व्हिडिओ बघताय तर कुठेतरी त्यांच्या मनामध्ये शंका येईल की तुम्ही सगळं सांगतायत आजार, ते आजार आमच्या घरामध्ये पण आहेत. हे माधवबाग विषयी थोडंफार तरी ऐकून आहे, पण कुठेतरी मनामध्ये शंका येते की कॉस्टली की आहे की काय, किंवा मला परवडेल का नाही, किंवा गेल्यानंतर मग पूर्ण माझा रिकवर तर होईल याच्याविषयी त्यांना खात्री पडते. पण कुठेतरी वाटतं की ती खर्चिक बाब आहे का, माझ्याकडे जर मेडिकल हेल्थ इन्शुरन्स घेतो, प्रत्येकाकडेच आहे असं नाही, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही कशा स्वरूपात एक पाऊल पुढे टाकता किंवा काय? जनरली आम्ही जर माधवबाग इथे क्लिनिकमध्ये सध्या जर म्हटलं तर दर रविवारी आम्ही फ्री चेकअप कॅम्प चालवतो. त्याच्यामध्ये ECG, शुगर वगैरे सगळं फ्री चेकअप करून देतो दर रविवारी. सेकंड, आम्ही ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे यांना आम्ही 30% डिस्काउंट देतो. मेडिसिन सोडून सगळ्या सर्व्हिसमध्ये 30% डिस्काउंट देतो, मेडिसिन 10% डिस्काउंट देतो. थर्ड, आपल्याकडे कॅशलेस फॅसिलिटी NABH हॉस्पिटल होतं आपलं या महिन्यापासून आता. याच्यामध्ये आपण गरीब लोकांना ऑलमोस्ट फ्री ऑफ कॉस्ट करून देणार आहोत, आणि ज्यांच्याकडे पॉलिसी आहे कॅशलेस आपण करून देणार आहोत. तिसरं, आपल्याकडे एक कामगार हॉस्पिटल आपलं एक रजिस्टर झालंय, त्याचे पण आपण पुढच्या 20 तारखेपासून आपल्याकडे सुरू होत आहे. जेवढी नॉन युनियन कामगार आहेत, म्हणजे नाक्यावरचे कामगार, वीटभट्टीचे कामगार, यांच्यासाठी तर मेडिसिन, इंजेक्शन, सलाईन सगळं फ्री आपल्याकडे मिळणार आहे. कारण गव्हर्नमेंटची जी फॅसिलिटी आहे त्याला आपण आपलं टाईप करून घेतलंय. ते काही नॉमिनल चार्जेस मध्ये आपण सगळं करायचं असतं. मेडिसिन पेशंटला घरी बसून मिळतं, सरकार थ्रू, गव्हर्नमेंट थ्रू. आणि आपल्या हॉस्पिटलचं जी फॅसिलिटी, सलाईन, इंजेक्शन, कन्सल्टेशन, हे फ्री ऑफ कॉस्ट पेशंटला पडणार आहे. दुसरी गोष्ट, NABH झाल्यामुळे आपल्याकडे ज्यांच्याकडे पॉलिसी आहे किंवा जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, यांच्या पूर्णपणे आपल्याकडे कॅशलेस फॅसिलिटी अवेलेबल आहे, पुढच्या महिन्यापासून ऍक्टिव्हेट होणार आहे. तिसरं, आपण जे वयस्कर लोक आहेत, आता आम्ही पण शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला माहिती परिस्थिती काय असते. जेव्हा आम्ही 2003 मध्ये कळावला सुरू केलं त्यावेळी लोकांकडे तर एवढी वाईट अवस्था, लोक आम्हाला कोणी आंबे आणून द्यायचे, कोणी आम्हाला दुधी भोपळा आणून द्यायचं. डॉक्टर साहेब हे आहे आमच्याकडे, आता आमच्याकडे पैसे नाही. त्या परिस्थितीत आम्ही ट्रीटमेंट सुरू केली आहे. लिटरली 10 रुपये इंजेक्शन पासून आम्ही सेवा केलेली आहे. रात्रंदिवस मेहनत करून मोठे झाले लोक आहेत आपण, आहे का नाही. म्हणून पैशांसाठी तर आम्ही कोणाला अडवत नाही, पैशांसाठी तर आम्ही कोणाला ट्रीटमेंट कधीच नाकारणार नाही, कारण ते माणुसकीला काळीमा पासणार आहे. बरोबर आहे. आणि आता समजा थेरपीज जसं तुम्ही माझ्यापासून ऐकतोय आणि बऱ्याच लोकांना तो प्रश्न नक्कीच पडला असेल, थेरपीज मध्ये नक्की काय प्रकार आहे, कशा स्वरूपात असतात, किती टाईपच्या असतात, त्याविषयी थोडंफार, आणि आपण माधवबाग मध्ये कर्जतकरांसाठी खास कोणकोणत्या थेरपीज इथं अरेंज करू शकतो किंवा केल्या जातात त्याविषयी थोडंफार सांगा. ते असं दिसतं की आपल्याला 70 ते 60 प्रकारच्या पंचकर्म थेरपीज आहेत. अटॅकसाठी वेगळे आहेत, BP साठी वेगळे आहेत, शुगरसाठी वेगळे आहेत, थायरॉइडसाठी वेगळे आहेत, ओबेसिटी वेगळे आहेत, जॉईंट पेनसाठी वेगळे आहेत, ठीक आहे, लिव्हर डॅमेजसाठी वेगळे आहेत, डिटॉक्ससाठी वेगळे आहेत. वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये कंटेंट वेगळे असतात. तर जनरली जर पंचकर्म जर म्हटलं, स्नेन म्हणजे मसाज, स्वेदन म्हणजे स्टीम, बस्ती म्हणजे खालून औषध, संडाच्या जागेत औषध सोडणे, शिरोधारा म्हणजे कपाळावर औषध सोडणे, कटिबस्ती म्हणजे मन्या म्हणजे मणक्यांवर असं आडं तयार करून त्याच्यात औषध सोडणे, हृदयधारा म्हणजे हृदयावर धार सोडणे, हृदयबस्ती म्हणजे हृदयाच्या भोवती आडं बसून ते मेडिकेटेड औषध त्याच्यात सोडणे, नेत्रबस्ती आहे, त्याच्यामध्ये आपण मन्याबस्ती आहे, त्याच्यामध्ये जानू बस्ती आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे नस्य आहे, ठीक आहे, विरेचन आहे, वमन आहे. हे वेगळ्या प्रकारचं याला थेरपीला आपण पंचकर्म म्हणत असतो. तर ते पंचकर्म हे 5000 वर्षापूर्वी जे आयुर्वेद नावाचा ग्रंथ लिहिलाय त्या पद्धतीने माधवबाग मध्ये होतं. म्हणून ते रिझल्ट आहेत लक्षात. आणि जे काही औषध वापरलं जातं त्यासाठी ते 100% रिझल्ट ओरिएंटेडच असतं, म्हणून ते रिझल्ट आहेत. ओके, असं आहे. या सगळे जसे पंचकर्म तुम्ही म्हणाले ते सगळं आपल्या सगळ्याकडे अवेलेबल आहे. आपल्याकडे 2 थेरपी स्टेशन आहेत, त्याला आपण पंचकर्मा रूम म्हणतो. मेलसाठी वेगळी आहे, मेलसाठी आपल्याकडे एक डॉक्टर फिजिओथेरपीचे ते पंचकर्मा करतात. फिमेलसाठी आपल्याकडे 7 वर्ष अनुभवी आपल्या मावशी आहेत, त्या लेडीजच्या पंचकर्मा करतात.
आणि पेशंट एकाच सेटिंगमध्ये हॅपी असतो. तर आता जसं मागासपासून आपण ऐकतोय बऱ्याच आजार आता आपल्या इथं युवा पिढीमध्ये पण तुम्ही म्हणाला जसे ब्लॉकेजेस वगैरे लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे सगळं काही पाहायला मिळतात. पूर्वी जे आजार वृद्धांमध्ये पाहायला मिळतात ते आता यंगस्टरमध्ये देखील पाहायला मिळतात. तर आता त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो, तर या व्हिडिओमधून काय सल्ला? माझी विनंती असेल तरुण पिढीला, कोविड नंतर बऱ्याचशा आपल्या फुफ्फुसामध्ये क्लॉट तयार झाले, ते आपल्याला माहित नसते. आपल्या हृदयाची कॅपॅसिटी किती आहे, कुठं थांबायला पाहिजे आहे का नाही, आपल्याला किती कॅपॅसिटीनुसार काम करायला पाहिजे हे आपल्याला कळत नाही. म्हणून प्रत्येकाने ट्रेस टेस्ट आपल्याकडे आहे ती आपण लागलं तर तरुण पिढीसाठी 50% डिस्काउंट मध्ये ट्रेस टेस्ट करून देऊ आपण. ट्रेस टेस्ट आपल्याकडे होते. तर ट्रेस टेस्ट मध्ये काय कळतं, तुमच्या हृदयाची कॅपॅसिटी किती, ब्लॉकेजेस किती, तुम्ही कुठे थांबायला पाहिजे, तुम्ही हृदयाचं जे धावतात किंवा चढण करतात तर ती तुम्हाला योग्य आहे का, कुठे थांबायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेस टेस्ट मध्ये कळत असते. सेकंड थिंग, तुम्ही नाही तुम्हाला काय आजार तरी पण तुम्ही बॉडी डिटॉक्स करत जावं. तुम्ही नवीन गाडी आणतात, तिला तुम्ही वेळेवर सर्व्हिसिंग करतात, इन्शुरन्स करतात, असं तुम्ही विचार करता की बंद पडल्यावरती सर्व्हिसिंग करू, किंवा असं विचार करता की बघू ठोकले तेव्हा ऍक्सिडेंट झालं तेव्हा इन्शुरन्स करू, प्रॉपर पद्धतीने करतो की नाही. पण ही पण देवाने दिलेली एक गाडीच आहे, त्याचा बनवणारा परमेश्वर आहे, अलग लक्षात. याची काळजी कोण घेणार, हे आपणच घ्यायला पाहिजे, आपणच सगळ्या गोष्टी प्रॉपर करायला पाहिजे. तर माझं मत असं आहे की डिटॉक्सिफिकेशन पंचकर्मा तरुणाने प्रत्येकाने करायला पाहिजे. ट्रेस टेस्ट ऑलमोस्ट सगळ्यांनी करायला पाहिजे. म्हणजे वर्षातून आपला एकदा बॉडी चेकअप झाला पाहिजे. म्हणजे आपल्याला एखादा जर आजाराची सुरुवात होत असेल तर ती कळून जाईल आणि वेळच्या वेळी त्याच्यावरती इलाज देखील केला जाईल. तर खूप छान वाटलं सर तुमच्याशी बोलून. आणि असंच तुमचं माधवबागचं हे हॉस्पिटल आणि तुम्ही जे सेवा देताय आमच्यासाठी सर्व कर्जदारांसाठी, अशीच ही सेवा तुम्ही पुढे देत राहा आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलकडून देखील. तर मित्रांनो, हे होते माधवबाग हॉस्पिटलचे डॉक्टर सर पाटील सर, आणि त्यांचा माधवबाग हॉस्पिटल आपल्या कर्जत मुद्रेमध्ये इथे सुरू झाले. इकडे तुम्हाला स्क्रीनवरती ऍड्रेस सुद्धा दिसत असेल, कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला दिसत असेल. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील इकडचा ऍड्रेस, कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन केलेलाच आहे. तुम्हाला जर कुठला त्रास वाटत असेल तर या ठिकाणी या. दर रविवारी इथे फ्री चेकअप देखील असतो. तर तुमच्या फॅमिलीमध्ये, शेजारी किंवा तुमच्या मित्र परिवारामध्ये जर कोणी असेल तर नक्कीच एक वेळ या ठिकाणी माधवबाग हॉस्पिटलला एक वेळ फ्री चेकअप साठी तरी या. नंतर मग तुम्ही पुढे डिसिजन घेऊ शकता तुम्हाला पुढे काय करायचं ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पात्र ट्रॅव्हल कर. जय हिंद, जय भारत. थँक्यू सर.